श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजच्या दिवसाची सुरुवात चिमण्यांच्या किलबिलाटातच झाली आहे. जसा पाऊस चालू झाला आहे तसं रोजच चिमण्यांचं किलबिल सुरू झालं आहे. तुम्हाला पण ऐकायला येत असेल किलबिल चिमण्यांची. रोज 100भर तरी चिमण्या येतात तांदूळ खायला. दार उघडेपर्यंत त्यांना दमच नसतोय. आणि अशा चिमण्यांचा थवा अलीकडे कुठं बघायला मिळत नाही. पण आपल्या गावात अजून बऱ्यापैकी चिमण्यांचं प्रमाण आहे. पक्षी असो किंवा प्राणी, त्यांना खायला घालणं म्हणजे आपल्या हातनं घडलेली एक अन्नदानाची सेवाच आहे. त्यांना खायला घातलं तर आपल्याला काही कमी पडत नाही. तुमच्याशी बोलत बोलत इकडं मी जेवणाची पण तयारी करायला लागले. आज मटकीची उसळ करायला घेतली. एकीकडे भात शिजतोय आणि एकीकडे मटकी भाजते. कसं असतं मैत्रिणींनो, आपण बनवत असलेलं जेवण अगदी मनापासून केलं की त्यात आपलं प्रेम आणि गोडवा उतरत असतो. आपल्या जीवनात प्रोटीनयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजकाल फास्ट फूडचं फॅड आले, त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी पण वाढल्यात. घरचं आणि हेल्दी जेवण सगळ्यात बेस्ट. इकडे आमचे साहेब दुधाची केनं घेऊन आल्यात. आमचे डेलीचे रुटीन असतं, त्यातील हा एक भाग म्हणजे आमचा खव्याचा व्यवसाय. दोघा बाप लेकांनी केनं उचलून घेतल्यात आणि दूध आटवायच्या ठिकाणी नेल्यात. कसं होतं, पाऊस चालू झाला की जळणासाठी लागणारे जे लाकूड साहित्य असतं ते थोडंफार भिजलं जातं, त्यामुळे ते पेट घ्यायला थोडा त्रास होतो. बरं, इकडे मी पटकन मटकी फोडणीला घालते. तेल, जिरं, कांदा घालून छान परतून घेतलं. त्यात थोडा टोमॅटो आणि मीठ घालून छान परतले. टोमॅटो भाजलं की त्यात मटकी आणि घरचं तिखट घालून परतून घेतले आणि वरनं गरम पाणी घालून शिजायला ठेवले. इकडे फटाफट कणिक मळून पण घेतले. दीदीला कॉलेजसाठी बरोबर 8:30ला बाहेर पडावं लागतं, त्यामुळे वेळेत डबा आणि तिचा नाश्ता तयार लागतो. आज मला उशीरच झाला म्हणा जेवण करायला. तिच्या डब्यासाठी चपात्या करून घेऊन बाकीच्या राहिलेला नाश्ता बनवून झाला की मग करून घेते. मुलाचा पण डबा असतो, पण तो थोडा लेट जातो. पण एकदा दोघांची पण जायची गडबड असली की दोघांना पण डबा रेडी करायला लागतो, त्यामुळे माझी पण धावपळ होत असते. त्यात कसं होतं माहिती आहे का, माझे ना घरातील कामं म्हणजे जेवण करणं, देवपूजा, झाडू लोटून काढणं आणि त्याचबरोबर खवा बनवायचा. या कामात सकाळची दमछाक होत असते. आता अजून देवपूजा करायची आहे. मुलांचा डबा आवरून ती ज्याच्या त्याच्या कामाला गेली की मी आपली राहिलेली सगळी कामं करत असते. कसं असतं मैत्रिणींनो, आपण घरासाठी जितकं करतो तितकं कमीच असतं, पण आपली माणसं, त्यांच्या सवयी जपणं हे आपलं काम आहे आणि आपल्यासाठी वेळ देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आज नाश्त्यासाठी पोहे बनवलेत. दीदी तिचं आवरते तोवर मी इकडे तिचा चहा नाश्ता तयार करून घेतला आहे. आता अजून देवपूजा करायची आहे. माझं ना कसं असतं, सकाळी आधी मुलांच्या डब्याचं आवरून मगच देवपूजा करायला घेत असते. जेवण आवरता हा असा राडा होऊन जातो बघा. पटापट भांडी आवरून किचन कट्टा स्वच्छ आवरून घेते आणि किचन कट्टा स्वच्छ झाले की अजून एक पदार्थ मी करणार आहे. पण तो पदार्थ कोणाकोणाला माहिती आहे तो मी केल्यावर नक्की सांगा. कट्टा स्वच्छ धुवून झाला आहे. आता तो मी पदार्थ करायला घेतला आहे. हा आहे खरवस. दुधात गूळ घालून घ्यायचा, पण त्याआधी गूळ मी मिक्सरला बारीक वाटून घेते. त्यातच थोडं दूध घालून ते दोन्ही मिश्रण एकजीव करून घेतले. त्यात सुंठ आणि बडीशेप पावडर घालून शिजायला ठेवलं आहे. इकडे खरवस शिजतोय तोवर मी देवपूजा आवरून घेते. तुम्हाला याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा. शक्यतो गावाकडे हा पदार्थ खायला बघायला मिळतो. देवपूजा आवरेपर्यंत किती छान आणि घट्ट शिजलाय बघा खरवस. स्वयंपाक, देवपूजा झाली आहे माझी. आता मशीनला कपडे धुवायला लावायचे आहेत. हे मशीन घेऊन आम्हाला तरी 2 वर्षे झाली असतील. मशीनमुळं माझं कपडे धुवायचं काम सोपं झालं आहे, त्यामुळे माझा वेळ पण वाचतोय आणि बाकीचं काम पण होते. हातानं कपडे धुवायच्या वेळात माझं घरातील काम आवरेपर्यंत सासूबाई दूध आटवायचं काम करतात. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.